ॲरन राल्स्टन हे नाव आपल्यापैकी अनेकांनी ऐकलेले नाही. निसर्गाचे वेड असणाऱ्या या माणसाची कथा आवर्जून ऐकावी, अभ्यासावी अशी आहे. माणसांना साहसाची आवड असते. डोंगरकडे चढणे, दोराच्या साहाय्याने अवघडकडे उतरणे, दुर्गम असणाऱ्या परिसरातून एकट्याने भटकंती करणे, बर्फामध्ये स्कीइंग करणे, बर्फाच्छादित शिखरे सर करणे, पाठीवर 25 पाऊंड वजनाची बॅग घेऊन सायकलिंग करणे हे त्याचे छंद होते. तारुण्यात अशी साहसे करण्याची आवड साऱ्यांना असते. प्रत्येक व्यक्ती त्याच्या क्षमतेप्रमाणे अशा आव्हानांना सामोरी जात असते. उताह कॅनियन बेटावर डोंगराच्या घळईतून दरीत खाली उतरताना ॲरनच्या हातावर एक 800 पाऊंड वजनाचा दगड पडला. मनगाटापासूनचा त्याचा हात त्याखाली अडकला. त्यामधून हात बाहेर काढणे शक्य नव्हते. हात अडकलेल्या अवस्थेत त्याला 127 तास तेथे काढावे लागले. जवळ पुरेसे अन्न नाही, पाणी नाही. अवघडलेल्या अवस्थेत कसेबसे उभ्याने राहावे लागत आहे. शारीरिक विधींसाठी पॅन्ट काढणेही शक्य नाही. छातीचे ठोके कधी मंदावत होते तर कधी बऱ्याच जास्त वेगाने पडत होते. रक्ताभिसरण मंदावले होते, पण मृत्यू येत नव्हता. जिवंत राहणे अधिकाधिक यातनामय होत होते. या स्थितीत वेळ काढायचा आहे. पाणी संपल्यावर जवळ असलेल्या बाटलीत जमेल तेवढी लघवी साठवण्याचा उद्योग त्याला करावा लागत होता, कारण ओठ घसा ओला राहायला हवा. या अवस्थेत झोप येणे शक्य नाही, पण गुंगी मात्र येत होती. या ठिकाणाहून सुटका तर हवी, पण तेथून सुटण्याचा मार्ग मात्र दिसत नव्हता. शेवटी दगडाखाली अडकलेला स्वतःचा एक हात दुसऱ्या हाताने कापण्याचा निर्णय त्याने घेतला. स्वतःचा हात मनगटापासून कापण्याची कल्पना कोणी करू शकतो हेही आपल्याला सहन होत नाही, पण सुटका हवी असेल तर हात कापणे हा एकच मार्ग आहे हे राल्स्टनच्या लक्षात आले. हात कापण्यासाठी त्याच्याकडे चांगली सुरीही नव्हती. मांस, शिरा कापणे तुलनेत सोपे होते, पण छोटा चाकू वापरून मनगटाचे हाड कापणे सोपे नव्हते. ॲरन डावरा नव्हता. जो हात कमी वापरला जातो त्या डाव्या हाताने जेमतेम 3 इंच लांबीचा चाकू वापरून उजवा हात मनगटाच्या हाडासह कापायचा होता. हात कापताना असह्य वेदना होत होत्या, पण सुटका हवी असेल तर त्या सहन कराव्याच लागतील हे वास्तव त्याच्या मनाने स्वीकारले होते. जवळ असणाऱ्या बोथट चाकूने हात कापण्याचे धाडस त्याने केले. हाताचा तुकडा वेगळा झाल्यावरही त्या तुरुंगातून त्याची सहज सुटका होण्यासारखी नव्हती, कारण त्यानंतरही कडा उतरण्याचे साहस त्याला करायचे होते. त्या अवस्थेत जवळचा दोर वापरून एका हाताने रॅपलिंग करीत अवघड असणारा कडा उतरून राल्स खाली आला. ते 127 तास हे पुस्तक वेळ काढून वाचा. याच नावाचं चित्रपटही यूट्यूबवर पाहता येईल. शिकणाऱ्या साऱ्या मुलांनी हे पुस्तक वाचायला हवे. यावर चिंतन करायला हवे. संवाद व्हायला हवा. जीवनाचे व्यवहार कसे चालत असतात याचे अनेक धडे यामधून शिकता येतील. शिक्षण चित्रात बदल व्हायला हवा असेल तर शाळा कॉलेजेसमध्ये सत्य घटनांवर आधारित असे चित्रपट, डॉक्युमेंटरीज दाखवायला हव्यात. त्यावर संवाद घडवून आणले पाहिजेत. अभ्यासाच्या पुस्तकांपेक्षा यामधून खूप काही शिकता येईल. बिनभिंतीच्या शाळेत दाखवता येतील यासाठी असे काही मोजके चित्रपट, डॉक्युमेंटरीज प्रकल्पात साठवून ठेवण्यात आल्या आहेत. शिकणाऱ्या मुलांना आवर्जून असे काय दाखवावे याबाबत आपल्याला आणखी काही वेगळे सुचत असेल तर कळवावे ही विनंती आहे. धन्यवाद.